भिवंडी ग्रामीण से जहां विधायक शांताराम मोरे के बेटे अजय मोरे को युवा सेना का तालुका प्रमुख नियुक्त किया गया है। इसी मौके पर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मदन बुआ नाइक और युवा सेना ठाणे जिला प्रमुख प्रभुदास नाइक ने उन्हें पद नियुक्ति का पत्र सौंपा। अजय मोरे की नियुक्ति से युवा सेना के कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह देखा जा रहा है। पदभार ग्रहण करते ही उन्होंने युवा सेना के संगठन को और मजबूत करने का संकल्प लिया। उनके समर्थकों ने इस नियुक्ति का जोरदार स्वागत किया। जिला कार्यकारिणी बैठक में भी उनका नाम तय किया गया था, जिसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे के मार्गदर्शन में चर्चा हुई। अजय मोरे ने कहा कि वे दी गई जिम्मेदारी को पूर्ण ईमानदारी से निभाएंगे और गांव-गांव में शिवसेना को मजबूत करेंगे। आज पक्षाचे नेते आमचे डॅशिंग एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे युवकांचे प्रेरणास्थान माझे गुरुवर्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे आमचे जिल्हा कार्यकारिणी असेल, तालुका कार्यकारिणी असेल, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अजय शांताराम मोरे यांची भिवंडी युवा सेना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतोय। मला माहीत आहे अजय गेल्या 10 वर्षापासून युवा सेनेत काम करत आहे। एकदम प्रामाणिकपणे इमाने इतबाने काम करत आहे। जरी तो आमदाराचा मुलगा असला तर एक तो सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि मला नक्की शाश्वती आहे की त्याला आज जी जबाबदारी दिली आहे तो यथासांगपणे पार पडेल। आणि आत्ताच बाबांनी माननीय मदनबुवा नाईक साहेब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहे, त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्यावेळी आणि त्यांचे वडील असतील, आमचे पक्षाचे सर्व नेते, जिल्हा प्रमुख नेते, या सर्वांना विश्वासात घेऊन आणि विशेष म्हणजे आमची युवा सेना आहे तालुक्याची, या सर्वांना विश्वासात घेऊन तो नक्कीच गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने आपली युवा सेना वाढवेल यात कदाचित मला शंका नाही आहे। पुन्हा एकदा अजय तुला मी शुभेच्छा देतो। याही पुढे अजून युवकांचे काही प्रश्न असतील किंवा स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आहेत, बाबांनी मगाशी त्यांच्या भाषणाचं मुलाखतीत सांगितलेले, ते सोडवण्याचा तू प्रयत्न कर। जिथे जिथे आमची कुठे मदत लागेल तिथे तू नक्कीच आम्हाला आवाज दे, आम्ही तुझ्या अर्ध्या रात्रीवर पाठीशी आहे। आनंद होतोय की आज आमचे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी नाईक साहेब आणि आमचे संपर्क प्रमुख मदनबुवाजी नाईक साहेब यांनी आज माझ्यावर जबाबदारी टाकली, त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे आपली युवा सेना चांगल्या पद्धतीने आपल्या भिवंडी ग्रामीण आता या नुकत्याच लागलेल्या निवडणुका असतील मागे झालेल्या, त्यामुळे चांगला युवा सेनेने काम केला। त्या जोरावर आता पुढे येणारे जेवढे कामं असतील, गाव तिथे शिवसेना, बाबा ज्याप्रमाणे म्हटले गाव तिथे शिवसेना आणि गाव तिथे शाखा या पद्धतीचा आम्ही अवलंब करून आणि प्रत्येक ठिकाणी युवा सेनेची पाठी लागलीच पाहिजे या ध्येय धोरणाने आम्ही काम करू आणि मला जी जबाबदारी दिली त्या पद्धतीने आम्ही आता कामाला सुरुवात करणार आहोत।